ज्यांनी अनुभव घेतला गोपांगणा चैतन्य महाप्रभू सारखेच करू शकतात. गोपिकांनी त्यांची स्वतःची स्थिती सांगावी. तुकारामाची स्थिती यांनी सांगावी का एखाद्या प्रोफेसरनी? तुकाराम काय होते त्यांच्या साहित्य नाही हो. अरे साहित्य फार समोर थोडं आलंय, जातो वरवरी सांगतो हे न कळे अभाविका तुकारामांनी सांगितलं. मी जेवढा अभंगातून सांगितलंय ते वरवर सांगितलंय, वरवर सांगितलंय, कारण नाही कळणार लोकांना. काय तुकारामाचं असेसमेंट आम्ही घेऊ शकतो, काय ज्ञानेशांचं असेसमेंट घेऊ शकतो? नाही घेऊ शकत. त्यांच्या वंशाला जावं लागेल, तुकाराम व्हावं लागेल. म्हणून म्हटलं ना, कधी कधी मी म्हणालो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनीच जन्म घेऊन सांगावी. म्हणून कधी मला इतकं वाईट वाटतं, काय आलंय आपल्या नशिबाला, नाही आपण सांगू शकत. वो दर्द नहीं हम बता सकते जो भगवान ज्ञानेश को था. त्यांनीच असं म्हणतात, रवींद्रनाथ टागोराला त्यांच्या कवितेचा अर्थ सांगायला जन्म घ्यावा लागेल. ज्ञानेश्वरींची खोली ओव्यांची आणि ज्ञानेश्वरांची सामर्थ्य आणि खोली त्यांनाच जन्म घ्यावा लागेल, तेव्हा समजेल. तुकाराम म्हणतात, पायाची वाहन पायी बरी तुम्ही आम्ही कुठे करणार. ब्रह्मादिका जासी खाली ओळंगणे इतर तुलने काय अति. अरे ब्रह्मादिकांनी ज्यांची आरती करावी, मी कोण पामर, मी पायाची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वरांची तुलना करताना तुकारामांची हे हाल आहेत. आपण कुठे बसतो आणि आता कोणी फटीचर उठतो, आम्ही ज्ञानेश्वरी सांगतो. अरे काय सांगता, ती भावसुधा, ते भावतरंग, भगवान कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या मनातले भावतरंग मी परेशान होतो सांगू सांगू, किती सांगू. ज्ञानेशांनीच सांगावे, आपण नाही सांगू शकत, त्या खोलीवर नाही जाऊ शकत. कृष्ण किती खोलीवर होते, अर्जुन किती खोलीवर होता, गोपिका किती खोलीवर होत्या, नाही सांगू शकत आपण. पूर्व रागाचे वर्णन राजपंचाध्यायामध्ये आले आहे. राजपंचाध्याय. आपण सकाळी आपण संसारी मानवामध्ये नायक नायिकेमध्ये पूर्व राग जास्त करून पुरुषात उत्पन्न होतो असं म्हटलंय. पुरुषामध्ये पूर्वराग जास्त होतो आणि संसारी म्हणतात पुरुष स्त्री हे दोघांचं प्रेम. पण येथील नायक नायिका अप्राकृतिक आहे. आपण जे असेसमेंट आपल्या पुरुष आणि प्रकृतीचं, आपलं मानवी स्वरूप प्रकृतीला धरून जे आहे ते नाही यांना लागू आहे. ते अप्राकृतिक आहेत, चेतनेचे पुंज आहे, ते त्यांचे भाव आहेत, अप्राकृतिक आहेत, दिव्य शरीरधारी आहेत. राधा दिव्य शरीरधारी आहे, गोपिका दिव्य शरीर घेऊन आलेले आहेत. आपल्यासारखे नाही, घाम आला वास यायला, कपडे धुवा, साबण आजकाल कोणती चांगली येते वापरतो म्हणजे वास येणार नाही. पण भगवंताचं प्रेम ह्याच घाण शरीरात प्रगट होतं, हे लक्षात घ्या. गोपिकांचं दिव्य शरीरधारी आहेत त्या. श्रीकृष्ण गोपींचे प्रेम प्रगट नाही, अप्रगट आहे. आपल्यासारखं नाही धांगडधिंगा, तू और मैं और तू असे गाणे म्हणत नाहीत ते. छम्मक 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 चालले आपले, असं रोड रोमिओ नाही. अप्रगट प्रेम आहे. दगडास बस पाहत राहावं असे अप्रगट. भगवान व भगवंताच्या स्वरूपाची लीला आहे ही. स्वरूप लीला आहे, भगवत स्वरूपाची लीला आहे. तिचं आपण मूल्यांकन करणं कठीण आहे. त्या लीलेत भगवत रस रूप याची रेलचेल आहे. भगवंताचं रूपच आहे त्या लीलेमध्ये.
प्रत्येक भगवंतानी केलेल्या लीलेत त्यांचा रस उत्पन्न होतो, महाभाव उत्पन्न होतो आणि रूप उत्पन्न होतं. आता कशात रूप रस प्रत्येक काढावं लागेल की भगवंतानी पाऊल ठेवला तर काय रस कोणता उत्पन्न झाला, बोलले तर काय रस उत्पन्न झाला. भगवत रस रूप याची रेलचेल आहे. म्हणून काम वासनेचे चित्र येथे नाही, काम वासनेचं चित्र नाही. आपलं जसं काम वासनात्मक आहे आणि काम संपलं की संपलं प्रेम. म्हणून प्रेमाची सुरुवातीची व्याख्या आठवा. 90% काम, 10% प्रेम संसारी माणूस, आणि 10% काम, 90% प्रेम भगवंताकडे, भक्ती त्याला म्हणतात. सुरुवातीचा आठवा माझ्या कॅसेट्स. येथे श्री राधा राणीला म्हणजे नायिकेला पूर्वराग प्रगटला. ही काम क्रीडा नाही, काम क्रीडेची वासना नाही. पूर्वराग प्रगटला, मिलनाची वासना आहे, पण या काम क्रीडेची नाही. सेक्स नाहीये, काम क्रीडा नाहीये, याच्यामध्ये मिलनाची वासना आहे, काम क्रीडेची नाही. ह्या रासक्रीडेत जी रासक्रीडा झाली त्याच्यात मिलनाची अतिशय उत्कंठ आहे, पण दिव्य शरीर आहेत, काम वासना नाहीये त्याच्यात. नाना प्रकारचे हाव भाव भंगिमा विलास विहार स्पर्श सुख आहेत, नाहीत असं नाही. त्याच सगळ्या ॲक्शन्स आहेत ज्या कामवासनेमध्ये असतात. म्हणून लोक पझल होतात. आणि त्याचं तर डोकंच उठलं. कोणाचं? राजा परीक्षिताचं. हे ऐकून नाना प्रकारचे हाव भाव भंगिमा, हावभाव तशाच, नखरे तसेच. राधा आपण काय नखरे करतो अशी नखरे, भाव भंगिमा. अरे तुकारामाने कधी कधी राधेचे नखरे वर्णन केले रस्त्याने चालत असताना. वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. आता काय? वरियाने कुंडल हाले हाले हाले, डोळे मोडीत राधा चाले चाले चाले. राधेला पाहुणी भुलले हरी. नाना प्रकारचे हाव भाव भंगिमा विलास विहार सगळे, पण स्पर्श सुख आहे हेही खरंय. ही प्राकृतिक विकार नाही. एक सांगतो, काही काही ठिकाणी मोठमोठे महाराज परेशान झाले. इवन हनुमान प्रसादची पोतदार परेशान झाले. मी फार हे लहान्यांचं बारक्यासारख्यांचं वर्णन करत नाही. कामविकार आहे की नाही. पुढील कामविकार काही गोपिकांमध्ये होता, नाही असं नाही. पण भगवंताशी असलेला कामविकार हा देखील निंदनीय नाही, वंदनीय नाही, पण निंदनीय देखील नाही. त्यात तरू जाऊ शकतात असं मागे आलंय वर्णन. मधून मधून असे वर्णन येतील. पण तुम्हाला एक सांगतो, काम विकाराशिवाय वैराग्यच उत्पन्न होत नाही. हा भाग हे सगळे हे झाले. आणि म्हणून ज्यावेळेस शुकाचार्यासारखा म्हणतो त्या स्त्रैण होत्या, किंवा अजून एक शब्द आहे, गोपिका स्त्रैण होत्या. आणि स्वतः तुकाराम म्हणतात, ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. ह्या कामवास, एक सांगतो, तुमचा सेक्स भाव, तुमचा कामभाव जो मूलाधार चक्रामध्ये असतो तोच वैराग्याचं रूप घेतो. ते इंधन आहे. ते काम जळाला की वैराग्य प्राप्त होतं, अग्निमय देह होतो. काम हे इंधन आहे. आणि हे आपण सांगतोय जगाला.
आणि म्हणून तरुण रक्त पाहिजे. काम बीज आहे, त्याच्या सर्जन शक्ती आहे. आणि काम बीज जळालं की वैराग्य उत्पन्न होतं. लक्षात घ्या. म्हणून भगवंताच्या स्पर्शातून काम संपून वैराग्यात समाधीत रूपांतर होतं. म्हणून हा प्रयोग आपण डेव्हलप केला. की काम विकारातून वैराग्यात कसं जायचं. आणि म्हणून आपण स्पर्श प्रयोग जो आपण पायापासून सगळ्या अंगाला गुदगुल्या किंवा स्पर्श जे म्हटलंय, स्पर्शातून कामविकार जाऊन शांतता निर्माण होऊन वैराग्याच्या त्या इंद्रियांची शक्ती अशांत आहे ती शांत कशी व्हावी. प्रत्येक इंद्रियाची त्याला स्पर्श हवा आहे. आणि म्हणून कामापासून रामाकडे, कामाकडून रामाकडे हा भाव आहे. क्रोध अतिशय आहे. अंगुलीमाल डाकू, वाल्या कोळी, ते काम आणि क्रोध इंधन बनलं, ज्याचा परिणाम वाल्मिकी ऋषी म्हणून प्रगटले. आपण इंधन बनवू देत नाही, आपण खाली घसरतो. आपण त्या इंधनाचं सेक्समध्ये रूपांतरण करून समाप्त करतो. पण लक्षात घ्या, जे भक्तीसाठी इंधन दिलंय ते इंधन आणि सेक्सचं इंधन एक आहे. कोणीकडे वळवायचं तुम्ही तुमचं पहा. तुम्हाला अग्नी दिलाय, माणूस जाळायचा आहे की माणसाला प्रकाश द्यायचा आहे तुम्ही ठरवा. जाळूही शकता, हेही करू शकता. म्हणून थोडे जे सध्याचे काही असं दाखवण्याचा प्रयत्न होता, काम वासना नव्हती आणि काही जण म्हणतात होती. आणि भागवतमध्ये उघड सांगितलं होती, स्त्रयण होत्या. जार शब्द वापरला आहे. जारिणी होत्या गोपिका, जारिणी असा शब्द भगवान शुकाचार्य वापरताय. वाईट नजरिणी नाही. इंधन म्हणलं ते काम. आणि म्हणून अरे ज्यांना काम वासना देखील नाही त्यांचं प्रेम असू शकत नाही. म्हातारपणात भक्ती नाही म्हणतात त्याचं कारण आहे काय असणार आहे? चालता येत नाही, बोलता येत नाही, पायऱ्या चढता येत नाही. कोणतं इंधन बनणार आहे वैराग्याकरता? वैराग्य डायरेक्ट नाही प्रसवत, त्याचं इंधन बनावं लागतं. आणि काम आणि अहंकार हे इंधन बनतो, तेव्हा वैराग्य निर्माण होतं. कामाचे परमाणू आणि अहंकाराचे परमाणू इंधन म्हणतात. म्हणून मुंग्या येतात तुमच्या अंगाला आणि नंतर वैराग्य प्राप्त होतं. मुंग्या येणं म्हणजे वैराग्य बनायला सुरुवात झाली. अंगाला मुंग्या येणं, अहंकार लीन व्हायलाय, गेला नाही अहंकार. पुन्हा तुम्ही हात लावला की जागा होतो. इंधन बनवायचं आणि अग्नी निर्माण करायचा. येथे राधा राणीला नायिका पूर्व ह्या रासक्रीडेत नाना प्रकारचे हाव भाव भंगिमा विलास, रासक्रीडा जी भगवंताची झाली, सगळे प्रकार झाले. हाव भाव भंगिमा नृत्य, आत्ताचं काही नाही असं नृत्य झालं. स्पर्श सुखही होतं पण प्राकृतिक विकार नाहीत. गोपिका बरोबर गोपीनाथांनी लीला, गोपिकांबरोबर हा गोपीनाथ. गोपीनाथ म्हणलं की सगळे मुंढे येतं का काय समोर, असं नाही बरं काय. गोपिका बरोबर गोपीनाथांनी लीला, हे दिव्य प्रेम परमत्यागमय. गोपीनाथांनी जी क्रीडा केली ना, ही रासक्रीडा, अतिशय दिव्य प्रेम परमत्यागमय. कृष्ण गोपिकांचे झाले, गोपिका कृष्णमय झाल्या. याला त्याग म्हणतात. मन बुद्धी शरीर सगळ्या अंगाने त्यांचे झाले. समर्पण भाव, सर्व त्याग, परमत्यागमय. मुक्ती भुक्ती रहित, मुक्तीची देखील इच्छा नाही, भुक्तीची काही मिळावं ही इच्छा नाही, भगवंताकडून काही आशा नाही मिळावं, नको आम्हाला काही. भुक्ती आपल्याला भुक्तीची आहे, मुक्तीची इच्छा नाही.
भुक्ती भोग घेण्याकरिता वस्तू दे, विषय दे, माणसं दे, सगळं दे. आम्ही भुक्तीचे भुकेलेत, मुक्तीचे नाहीत. प्रेम मंदाकिनी मधील मधुरतम धारा ह्या रसमाधुरीमध्ये आहेत. प्रेम मंदाकिनी वाहते यांच्यामधून. जी हिमालयातून मंदाकिनी वाहते ना, ही प्रेम मंदाकिनी वाहिली पाहिजे आपल्यामधून. प्रेम मंदाकिनी मधील मधुरतम धारा आहे ह्या रसमाधुरीमध्ये. माधुर रस प्रगटला ना, मधुर रस. प्रेम मंदाकिनी दोघांमध्ये वाहते सारखी. श्री भगवान व दिव्य प्रेम घन विग्रह गोपांगणाए अनादी काळापासून रममान आहे. हे पहा, रोज रासक्रीडा आहे गोलोकात, रोज. ज्या सूरदासाला एकदा दाखवलं होतं, सूरदास नाही सॉरी, आपले नरसिंह मेहता. नरसिंह मेहताला पाहता आल्या ह्या रासक्रीडा. अर्जुनाने पाहिल्या. अर्जुनाने देखील एकदा व्यक्त केला होता भाव, भगवंता तुझी रासक्रीडा पाहायची रे. त्यालाही नेलं गोलोकात. भगवंतानी दाखवली रासक्रीडा, ती दिव्य रासक्रीडा दाखव. एखाद्याच माणसाला मिळतं, अनादी काळापासून रममान आहे, आजही रासक्रीडा. ते बोर नाही झाले बरं का एक दुसऱ्याशी, बोर नाही झाले. तुम देखते रहियो मैके चली जाऊंगी. बोर झाल्या म्हणून तुम देखते रहियो. कुठलंही गाणं रासक्रीडित नाही. दिव्य प्रेम घन विग्रह गोपांगण आहे, अनादी काळापासून रममान आहेत. गोलोकात विचरण करीतात. आणि गोलोकीचे ते सगळे खाली आणले होते भगवंतानी, म्हणून हा दिव्य लोक झाला. पण मधून मधून पृथ्वी तलावर त्या प्रेम अमृत सिंधूतील एखादा बिंदू प्रगट होतो. जो गोलोकात जो प्रेम सिंधू रसा वाहतोय, मंदाकिनी वाहते अखंड, आजही त्याचा एखादा बिंदू कधीतरी पृथ्वीवर येतो. मग त्याच्यातून मीरा, त्याच्यातून गौरांग महाप्रभू, त्याच्यातनं हे प्रगटतात. एखादा बिंदू येतो, बिंदू प्रगट होतो. तो गोकुळात झाला. एवढी ती न संपणारी लीला आहे. तो स्वतः समुद्र घनच गोकुळात आला. नाहीतर एरवी एखादा बिंदू येतो, एखादा बिंदू. रामकृष्ण, रामकृष्णच. साईबाबा, साईबाबा सारखे यांच्या लीला, त्यांचं हे एखादा बिंदू येतो बिचारा तिथूवरून. ते दिसतात, बाकीचे आपले पाहतात. बाकीचे मुक्ती मागत नाहीत, भुक्ती मागतात. व लोकांना एक पवित्र प्रेम, ऊर्जा, पवित्र त्याग, शांती, सुख याचा अनुभव दिला जातो. एखादा बिंदू प्रगट होतो. आणि तो बिंदू कशाकरता अवतार होतात या संतांचे? एखादा गोलोकातला बिंदू येतो, भगवान पाठवतात, जा दाखव. काय दाखवलं जातं? एक पवित्र प्रेम कसं असतं. त्या माध्यमातनं, त्या महापुरुषाच्या माध्यमातनं भगवान दाखवतो पवित्र प्रेम, पवित्र ऊर्जा कशी असते, पवित्र त्याग कसा असतो भगवंतासाठी, शांती सुख कसं असतं याचा अनुभव दिला जातो, प्रगट केला जातो या महापुरुषांच्या लीलेमधून. एखादा बिंदू आहे बरं काय, त्या महासिंधूमधून उडतो, खाली येतो, तो दाखवतो सगळ्यांना. म्हणजे अवतार संतांचे कशा करता होतात? काय काय म्हटलं? एक पवित्र प्रेम ऊर्जा काय असते. आम्ही तर सगळे लिडबिडलेले आहोत कामवासनेनी. ऊर्जा काय असते, चैतना शक्ती काय असते, तिचं उद्बोधन काय असतं, अनुभव काय असतात जे तुम्हाला येतात, बुद्धियोग, ज्ञानयोग याच्यामधनं. पवित्र त्याग काय असतो, आता आमचा त्याग माहिती आहे. शांती सुख काय असतं.
याचा अनुभव दिला जातो, प्रगट केल्या जातो.